ठाण्यात पडवळनगर, महाराष्ट्रनगर, अरोरा इस्टेट परिसरात बेकायदेशीर पार्किंग विरोधात नागरिक रस्त्यावर मोठा जनआक्रोश। ठाणे शहरातील पडवळनगर, महाराष्ट्रनगर व अरोरा इस्टेट हा अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, रिक्षा, टेम्पो तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे। या अनधिकृत पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर काल नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन केले। या परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असून त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची बेकायदेशीर उभी केलेली पार्किंगमुळे वाहतूक पूर्णतः खोळंबते। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना देखील प्रवेश करणे अशक्य होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या बेकायदेशीर पार्किंग विरोधातील आंदोलन आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक राम रेपाळे, दीपक वेदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना शाखा प्रमुख बाबू महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। आंदोलनात शेकडो स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनाची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। यावेळी अनेक नागरिकांनी वर्षानुवर्ष रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने, वाहतुकीचा अडथळा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ वाहतूक विभागाशी संपर्क साधून बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले। तसेच संबंधित वाहन मालकांना वाहने हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। अन्यथा सदर वाहने उचलून पोलीस व वाहतूक विभागाच्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी सांगितले की या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती आहेत। भविष्यात जर एखादी इमारत कोसळली, आग लागली किंवा एखाद्या नागरिकाला तातडीची वैद्यकीय मदत लागली तर रुग्णवाहिका किंवा फायर ब्रिगेडची गाडी परिसरात प्रवेश करू शकणार नाही। अशा परिस्थितीत घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला जबाबदार कोण, असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला। यावेळी नागरिकांनी एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक तसेच शिवसेनेचे नगरसेविका जयश्री फाटक, दीपक वेदकर व राम रेपाळे यांनी या बेकायदेशीर पार्किंगच्या समस्येतून आमची कायमस्वरूपी मुक्तता करून द्यावी अशी ठाम मागणी केली आहे। या आंदोलनामुळे परिसरातील बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आता यावर कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यावेळी शिवसेना माजी नगरसेवक विजय पडवळ, वागळे विभाग प्रमुख संजय भोसले, महिला आघाडी विभाग संघटक सीमा आवटी, शाखा प्रमुख बाबू महाडिक, महिला शाखा संघटक अनमोल महाडिक, शाखा प्रमुख भरत काळे, शाखा प्रमुख संतोष मांडे, शाखा प्रमुख पांडुरंग आवटी, उपविभाग प्रमुख रोहिदास वडवळे, महिला उपविभाग संघटक वर्षा पाटील, शोभा पडवळ आणि उपशाखा प्रमुख स्टॅनली मार्टिन, केतन साळवी, मनोज जाधव, शाखा प्रमुख व हरीश चेतवा, तुषार सासणे, युवा सेना लालू महंतो, बॉबी शहा तसेच गिरीश यादव, राजू अण्णा गोदलू, अमित जयस्वाल, संतोष सहाणे, अरुण मनसुख, आशिष सिंग, नंदू चास्कर, शकुंतला तोडकर, रीटा पंचाळ तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि विभागातील समस्त नागरिक उपस्थित होते। आज पडवळनगरमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कुठले ॲम्ब्युलन्स असू द्या, फायर ब्रिगेडची गाडी असू द्या, कुठला आजारी पेशंट असू द्या, त्यांना घेऊन जाण्यासाठी सुद्धा इथं गाडी पास होत नाही। दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला बाईक लागलेले जातात आणि आम्ही वारंवार तक्रार केलेली असताना पोलीस स्टेशनला, फायर ब्रिगेडला, RTOला तक्रार करून सुद्धा नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं इथे ज्याच्यावर मार्ग निघत नाहीये। त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमदार रवींद्र फाटक साहेब तसेच राम रेपाळे साहेब, दीपक वेदकर साहेब, जयश्री फाटक मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला, फायर ब्रिगेडला, नगरपालिकेला, RTOला आम्ही पत्र देणार आहेत की उद्यापासून या कोंडी सुटली पाहिजे। जर कोंडी सुटली नाही तर आम्ही रस्त्यावर इथे उपोषणाला बसणार आहोत। इथे काही ठिकाणी जर्सी लोक रिक्षामध्ये बसून जर्सी लोक इथे नशापानी करतात, त्याच्यावर पण कुठली पोलीस स्टेशन कारवाई करत नाही। आज बाईकची परिस्थिती अशी, इथे तुम्ही पाहाल तर 3-3, 4-4 रस्त्यावर एका पुढे एक अशी बाईक लागली जाते। आम्ही नगरपालिकेला सांगू इच्छितो की तुम्ही पिवळा पट्टा मारा, जेणेकरून एका साईडलाच पार्किंग होईल, एक साईड ओपन राहील। तर रात्र अपरात्री जर कुठला प्रकार घडला, काय ऍक्सिडेंट झाला तर ॲम्ब्युलन्स वगैरे तर आतमध्ये यायला पाहिजे, फायर ब्रिगेडची गाडी यायला पाहिजे।
अशा कुठल्याही प्रकारचं काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आज आम्ही इथे सगळं कार्यकर्ते, महिला आघाडी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. आम्ही हे निवेदन देणार आहोत पोलीस स्टेशनला, नगरपालिकेला निवेदन देणार आहोत. उद्यापासून इथे जर कारवाई झाली नाही तर आम्ही मोर्चाला उपोषणला बसणार आहोत. नाही, यातून उपाय हा लवकरात लवकर काढलाच पाहिजे. कारण आपलं पूर्ण परिसर प्रभाग 18 मध्ये जर बघितलं तर सगळ्या बिल्डिंग जवळ आहे. जर एखाद्या व्यक्तीला काहीही झालं तर आपली अँब्युलन्स लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्याला हे कोण राहणार, त्याला जबाबदार कोण राहणार? त्याच्यामुळे असं वाटतं की याच्यावर लवकरात लवकर उपाय करायला पाहिजे. आणि महत्वाचं असं म्हणजे आपल्या कोणाकडे फंक्शन जरी असलं, प्रत्येकाकडे काही ना काही कार्यक्रम असतात, गाडी यायला मार्ग नसतो. मग त्या गाड्या उभ्या कुठे राहणार? बरं, जाताना येताना दोन्ही साईडला गाड्या असतात. काही गाड्या तर अशा आहेत, स्क्रॅपच्या गाड्या असतात ना, त्या सुद्धा पडून आहेत. त्या सुद्धा कोणी उचलत नाही. कितीतरी वर्ष अशाच त्या गाड्या पडून आहेत. त्या तरी उचला. एक दिवस या साईडला पार्किंग, एक दिवस दुसऱ्या साईडला पार्किंग. जसं औटी साहेबांनी सांगितलं, जसं P1 P2 मध्ये जर त्यांनी रूपांतर केलं तर ते जास्त बरं होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळेल. भले इथल्या स्थानिकांच्याच गाड्या आहेत, स्थानिकांनी पण थोडा हा विचार केला पाहिजे की आपण गाड्या लावण्यासाठी कुठेतरी आपण थोडं दूर पार्किंग केलं पाहिजे. थोडं लांब पार्किंग झाल्यामुळे काय होतं की सगळेजण असं पोहोचू शकतील, गाड्या बाहेरच्या पण येणाऱ्या येऊ शकतील, अँब्युलन्स झाले, अग्निशामकची गाडी झाली, ह्या सगळ्या गाड्या येऊ शकतील. माझं एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर याची उपाययोजना करावी. आदरणीय उपमुख्यमंत्री तथा तसेच आमचे लाडके आमदार रवींद्र पाठक साहेब आणि चारही नगरसेवकांना माझे नम्र निवेदन आहे की ही वाहतूक समस्या खूप जटिल होत चालली आहे. दिवसेंदिवस जटिलच होत चाललेला आहे. यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी तुम्ही वाहतूक शाखेशी संपर्क साधा. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ही खूप विनंती आहे. कारण काही झाल्याशिवाय कुणाला काही कळत नाही. नागरिकांना त्याशिवाय ते काहीच समजणार नाही. ते मोठी दुर्घटना घडेल त्यावेळी सर्व जागृत होतात, मग केसेस होतात, मग चौकशा लागतात. त्यापूर्वी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. या जटिल प्रश्नातून मार्ग काढावा. मानसी रविंद्र पाठक साहब आणि श्री जयश्री ताई बहनी, इसके नीचे हम लोग काम करने वाले युवा नेतृत्व लड़के लोग हैं. इधर 2-2 साल तक गाड़ी वैसी पार्किंग पे रहता है, कोई हटाने वाला नहीं है. उससे बहुत पब्लिक को तकलीफ होता है. कोई भी रात को आता है जॉब पे से किधर भी गाड़ी पार्किंग करता है, उधर से एम्बुलेंस पास नहीं होता है और फायर ब्रिगेड भी किधर से पास नहीं होने का कुछ जगह ही नहीं रहता. तो हम लोग ये चाहते हैं कि पार्किंग इधर से हटाओ.